नमस्कार. रक्षाबंधन असं म्हटलं गेलंय की चंद्राला चंदन, माता पित्यांना वंदन आणि बहिणी भावांचं पवित्र रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हटल्यानंतर आपल्याला जुन्या काही कथा आख्यायिका आठवतात आणि आपण जेव्हा आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतो तेव्हा कळतं की राखी हा केवळ धागा नाही आहे, तर त्याच्यामागे बरेचशा काही गोष्टी आहेत, कहाण्या आहेत, पावित्र्य आहे आणि अर्थातच संस्कृतीचा एक आदर्श आहे. तुम्हाला माहिती असेलच की द्रौपदीने कृष्णाला एक चिंधी बांधली होती जेव्हा त्याच्या बोटाला छोटीशी इजा झाली होती आणि त्या कृष्णाने द्रौपदीला नंतर चारित्र्य रणापासून हस्तिनापुरामध्ये वाचवलं होतं, वस्त्र पुरवून. इंद्र, इंद्राणी, यम आणि त्याची बहीण यांच्या तर आख्यायिका आपल्याला माहितीच आहेत. अर्थात इतिहासामध्ये देखील राणी कर्णावतीने जेव्हा चित्तोडवरती हल्ला केल्यानंतर हुमायूँ राजाकडनं रक्षणाची हमी आणि विनंती केली होती, ती पण एक राखी पाठवून. तेव्हा राखीचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. अर्थात समाजामध्ये असेही काही युगपुरुष होऊन गेले ज्यांनी राखी न बांधता देखील आपल्या बहिणींचं रक्षण केलं. महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी समाजसेवा आणि समाज सुधारणा केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी स्त्रियांकरता बिल पास केलं. तर असं हे रक्षाबंधन आपण जेव्हा हातावरती राखी बांधून साजरं करतो तेव्हा त्यामागची मोठी कहाणी ही मान्य करून घेणं आवश्यक आहे. असंच आज माझ्या सगळ्या बहीण भावंडांना शुभेच्छा. राखी ही केवळ बहिणीने भावाला बांधायची असेल तर ती भावाभावांमध्ये, बहिणी बहिणींमध्ये, इव्हन काका काकी, मामा मम्मी यांनाही बांधली जाते. कारण शेवटी रक्षणकर्ता कोणी असू शकतो आणि कृतज्ञता कोणाविषयी व्यक्त केली जाऊ शकते. तेव्हा हे नातं केवळ मर्यादित नाही आहे, ते पूर्णपणे अमर्यादित आहे. अर्थातच रक्षा आपण केवळ शरीराची करायची नाही आहे, तर रक्षा आपल्याला करायची आहे आपल्या आत्म्याची, संस्कृतीची. आणि मला वाटतं ही एक मोठी स्टेप आहे की जेव्हा आपण संस्कृती करता काहीतरी करतो किंवा नीतिमूल्यांच्या रक्षणाकरता एक मोठं बंधन तयार करतो, तेव्हाच ते खऱ्या अर्थानं रक्षाबंधन असं होतं. तेव्हा रक्षाबंधनाची नेक्स्ट स्टेप आत्मबंधन हे तुम्ही अत्यंत वेगळ्या रीतीने साजरं करा. समाजामध्ये देखील असे काही घटक आहेत जिथे आपण बघतो पोलीस दलातील स्त्रिया किंवा जवान, वेश्या, हे सगळे आपल्या समाजाचे घटक आहेत. त्यांच्याशीही बहीण भावंडांचं नातं जोडणं अति आवश्यक आहे. आणि म्हणून मी म्हटलं आहे की नीतिमूल्यांचं रक्षण म्हणजेच खरं रक्षाबंधन. नमस्कार.